श्रीयंत्र तर श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये का असलं पाहिजे? श्रीयंत्राचं किती महत्त्व आहे आणि श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये ठेवल्यामुळे, त्याची रोज पूजा केल्यामुळे आपल्याला किती लाभ होतात? ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ देत, हे मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. ज्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली जाते, त्या घरामधनं माता लक्ष्मी कधीही जात नाही, कारण हे श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं आसन आहे. तर सगळ्यात पहिले म्हणजे का स्थापित करायचं आणि त्याचे लाभ काय आहे, तर हे ऐकल्याशिवाय आपण ते घ्यायचं की नाही हे आपण ठरवू शकत नाही. तर बघा, धन आगमनासाठी आणि सर्व वैभव मिळवण्यासाठी, तसंच लक्ष्मीचा नेहमी कृपाशीर्वाद आपल्या घरावर असावा, यासाठी श्रीयंत्र हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे, ते धनाचं प्रतीक आहे. श्रीयंत्र शक्ती आणि सिद्धीचं द्योतक आहे आणि श्रीयंत्राची घरामध्ये स्थापना केल्यामुळे घरामध्ये सुख, संपन्नता, समृद्धी, एकाग्रता या सगळ्या गोष्टी येतात. घरातली गरिबी जाते, दारिद्र्याचा नायनाट होतो आणि बघा, हे श्रीयंत्र जे आहे ते व्यवस्थित घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता बघा, आषाढी एकादशी झाल्यानंतर आता थोड्याच दिवसात चातुर्मास सुरू होतोय आणि त्याच्यानंतर सगळेच सणवार, गणपती, त्याच्यानंतर नवरात्र, कोजागिरी पौर्णिमा, त्याच्यानंतर दिवाळी, या सगळ्या सणांमध्ये आपल्याला श्रीयंत्राची सेवा करायची आहे आणि त्यामुळे तुम्ही श्रीयंत्र लवकरात लवकर घ्या. महिलांनो, मी नेहमी सांगते, या आधी पण मी सांगितलं आहे, भले 4 गोष्टी तुम्ही कमी घ्या, पण श्रीयंत्राची स्थापना तुमच्या देवघरात झालीच पाहिजे. आता हे जे माझ्या देवघरामधलं श्रीयंत्र आहे, मी व्हिडिओच्या सुरुवातीला पण तुम्हाला दाखवलं, हे खूप मोठं आहे, बऱ्यापैकी जड आहे. यामध्ये एक छोटी साईज पण येते, तर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून तुम्हाला मिळू शकतं. तर तुमच्यावर आहे की तुम्हाला कुठलं घ्यायचं आहे, पण सगळ्यांना मी अगदी विनंती करून सांगते की श्रीयंत्राची स्थापना तुमच्या घरामध्ये होऊ द्या आणि त्याची सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे. आता सेवा कशी करायची, स्थापना कशी करायची, सगळी माहिती मी तुम्हाला देते. तर सगळ्यात पहिले बघा, श्रीयंत्राची पूजा केल्यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये सगळ्या प्रकारची श्रीमंती येते. म्हणजे बघा, श्रीमंती म्हणजे फक्त पैशाची श्रीमंती नाही, ती तर आपल्याला येतेच, गरिबी निघून जाते, दारिद्र्य जातं. यासोबतच आपलं शारीरिक, मानसिक श्रीमंती सुद्धा आपल्या घरामध्ये येते. आजारपण वगैरे या गोष्टी दूर होतात. तर त्याच्यामुळे श्रीयंत्राची स्थापना केल्यामुळे, त्याची सेवा केल्यामुळे सुख, संपत्ती, सौभाग्य, समृद्धी हे सदैव आपल्याला मिळतं. तर बघा, आता श्रीयंत्राची आपल्याला स्थापना कधी करायची आहे, तर आठवड्यामध्ये मंगळवार, शुक्रवार, गुरुवार या दिवशी तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करू शकतात. कोणत्याही मंगळवारी, शुक्रवारी किंवा गुरुवारी. फक्त आपल्याला तो दिवस अशुभ नाही ना. आता कॅलेंडरमध्ये बघा, तुम्ही कालनिर्णयमध्ये जर बघाल तर प्रत्येक दिवसाचा एक दिलेला असतं, शुभ दिवस, चांगला दिवस, अशुभ दिवस. तर फक्त आपल्याला त्या दिवशी काही अशुभ दिवस नाही ना, हे फक्त आपल्याला बघून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही एखादा सणवार येतात, आता समजा आषाढी एकादशी येते किंवा अजून कुठला तर बरेचसे सण येणार आहे, तर तुम्ही त्या सणांच्या वेळेस सुद्धा स्थापना करू शकतात. त्यासाठी असं काही नाही की अमुक एक हाच दिवस पाहिजे. आता श्रीयंत्राची स्थापना तुम्हाला कशी करायची आहे, तर सगळ्यात पहिले म्हणजे श्रीयंत्र आणल्यानंतर तुम्हाला ते गोमूत्राने स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचं आहे. कळालं? आणि त्यानंतर ते तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे. एका तांबणामध्ये किंवा ताटलीमध्ये तुम्हाला ते श्रीयंत्र तुम्हाला ठेवायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याच्यावर तुम्ही एकतर श्रीसूक्त किंवा नवारणो मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे, या गोष्टी म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला 101 वेळेस पाण्याने तो तुम्ही नवारणो मंत्र म्हटला किंवा साईड बाय साईड तुम्ही श्रीसूक्त लावून दिलं आणि ते ऐकत तुम्ही म्हटलं, किंवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्रीसूक्त आहे, ते तुम्ही म्हणत जरी याचा अभिषेक केला तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्ही साईड बाय साईड वर लावून द्या. फक्त लक्षात ठेवा, वर जरी लावलं तरी आपलं लक्ष पूर्ण या सेवेकडेच पाहिजे. तर 101 वेळेस तुम्हाला पाण्याने, परत 101 वेळेस तुम्हाला पंचामृताने, पंचामृत म्हणजे दूध, दही, मध, तूप आणि साखर हे एकत्र करून पंचामृत बनत असतं. बऱ्यापैकी ते आपल्याला खूप घट्ट नाही करायचं, दही पण पातळ घ्या की जेणेकरून अभिषेक करता येईल. आणि परत तुम्हाला 101 वेळेस तुम्हाला पाण्याने, असं ह्या गोष्टीने तुम्हाला 101 वेळेस तुम्हाला अभिषेक करायचा आहे. कळलं? 101 वेळेस पाण्याने, 101 वेळेस तुम्हाला पंचामृताने, परत 101 वेळेस तुम्हाला पाण्याने. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला हे जे श्रीयंत्र आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. ते तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला एखादं आसन, आता आसन म्हणजे बघा, तुम्ही लाल वस्त्र ठेवू शकतात, कमळाचं एक फूल मिळतं लाकडाचं, मी ते तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते, ते पण तुम्हाला त्या ताईंकडून मिळेल, कारण कमळ सुद्धा माता लक्ष्मीला आकर्षित करत. तर कमळाच्या फुलाच्या याच्यावर पण तुम्ही ठेवू शकतात, किंवा तुम्ही फक्त अक्षदा ठेवल्या, खाली अक्षदा ठेवून त्याच्यावर स्थापित केलं तरी पण चालेल. पण एक खाली आपल्या देवघरामध्ये बघा वस्त्र असतं, तर त्याच्यावर तुम्ही अक्षदा ठेवा किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवा आणि त्याच्यावर तुम्हाला हे श्रीयंत्र तुम्हाला ठेवायचं आहे.
अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याच्यावर तुम्ही एकतर श्री सूक्त किंवा नवारणव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या गोष्टी म्हणत तुम्हाला 11 वेळेस कुंकुमार्चन करायचं आहे. आता आता बघा कुंकुमार्चन बघा सगळ्यात पहिले तुम्हाला 11 वेळेस पाण्याने तो तुम्ही नवारणव मंत्र म्हटला किंवा साइड बाय साइड तुम्ही श्री सूक्त लावून दिलं आणि ते ऐकत तुम्ही म्हटलं किंवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्री सूक्त आहे ते तुम्ही म्हणत जरी याचा अभिषेक केला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही साइड बाय साइड वर लावून द्या. फक्त लक्षात ठेवा वर जरी लावणं तरी आपलं लक्ष पूर्ण या सेवेकडेच पाहिजे. तर 101 वेळेस तुम्हाला पाण्याने, परत 101 वेळेस तुम्हाला पंचामृताने, परत 101 वेळेस तुम्हाला पाण्याने आणि हे झाल्यानंतर तुम्हाला हे जे श्रीयंत्र आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. ते तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला एखादं आसन, आता आसन म्हणजे बघा तुम्ही लाल वस्त्र ठेवू शकतात, कमळाचं एक फूल मिळतं लाकडाचं. श्रीयंत्र हे असंच ठेवायचं नाही, नेहमी त्याच्यावर कुंकू असलाच पाहिजे आणि श्रीयंत्रावर तुम्हाला ही कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे. आता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवलं की मी देवघरामध्ये ते कशा प्रकारे ठेवलेलं आहे. आता कमळगट्ट्याची माळ मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. कमळाच्या जी बी असते तर त्याची ही माळ असते. माता लक्ष्मीच्या बघा प्रत्येक फोटोमध्ये कमळाचं फूल असतं. आपल्याला रोज कमळाचं फूल नाही वाहता येत, तर ही जी कमळगट्ट्याची माळ आहे ही वाहिल्यामुळे कमळाचं फूल वाहिल्याचं पुण्य मिळतं. तर 108 मण्यांची ही माळ आहे. तर ही अशी श्रीयंत्रावर तुम्हाला ठेवायची आहे. मध्ये श्रीयंत्र आहे हे बघा आणि त्याच्यावर मी ही माळ ठेवलेली आहे. म्हणजे ह्या श्रीयंत्रावर 108 कमळाचे फूल वाहिल्याचं पुण्य मिळतं. माता लक्ष्मीच्या या आवडीच्या गोष्टी आहे आणि या जर आपण अर्पण केल्या माता लक्ष्मीच्या श्रीयंत्रावर अशी जर माळ ठेवली तर माता लक्ष्मी सुद्धा आपल्या आवडीच्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये भरभरून देते. तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे श्रीयंत्र आहे याची स्थापना करायची आहे. सांगितलेल्या दिवशी तुम्ही स्थापना करा. सांगितल्याप्रमाणे बघा अगदी सोप्या पद्धतीने आहे. फार काही करायचं नाही. आणल्यानंतर फक्त गोमूत्राने ते स्वच्छ धुवून देवाच्या समोर बसून जसं तुम्हाला अभिषेक सांगितला तसं अभिषेक करून स्थापना करायची आहे. धूप दीप फुलं अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर नैवेद्य अर्पण करून नमस्कार करायचा आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये सगळ्या प्रकारचं सुख मला मिळू दे. काही दुःख संकट जरी माझ्या आयुष्यामध्ये आले तरी ते पेलवायची ताकद मला दे. कारण आपण माणूस आहे, दुःख सुख हे येणारच आहे, पण रोजचा दिवसच दुःखात जातोय असं पण व्हायला नको. म्हणून आपल्याला हे काही उपाय जे असतात हे करायचे असतात, काही सेवा करायची असते. तर नक्की तुम्ही श्रीयंत्र परत सांगते जवळपास कुठे मिळालं तिथून घ्या, पण व्यवस्थित घ्या आणि मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून पण तुम्हाला छोट्या साईजचं आणि मोठ्या साईजचं पण तुम्हाला मिळेल. तर ते पण तुम्ही तिथून मागवू शकतात. तर माझ्या मते श्रीयंत्राचा लाभ तुम्हाला कळाले असतील. नक्कीच तुम्ही एकदा स्थापित करा. 100% तुम्हाला त्याचे अनुभव येतील. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहिती सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.